वेड प्रेमाचे भाग 32. पोलिसांनी आकाशला जीपमध्ये वळत नेले आणि निघून गेले. मग राज गाडीत जाऊन रियाच्या बाजूला बसला आणि नीलला गाडी पुढे घ्यायला सांगितले. राजचा चेहरा अजूनही लाल होता आणि रिया विचारात गडून फक्त अश्रू ढाळत होती. हे पाहून राजचा राग वाढला. सुरुवातीला जेव्हा तो गाडीत बसला तेव्हा त्याला वाटले की त्याची बायको त्याला पाहून काहीतरी बोलेल, पण ही मुलगी फक्त रडतच राहिली. हे सर्व पाहून राजला सहन झाले नाही, म्हणून त्याने आधी एका बोटाने आपले कपाळ काजवले, मग गाडीचं पार्टिशन खाली पाडला. अचानक त्यांनी रियाला कमरेला धरून आपल्या मांडीवर बसवले. रियाला काही कळायचं आतच राजने तिच्या गळ्यात हात टाकला, तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. गाडीचं पार्टिशन खाली पडताना पाहून नीलने डोके हलवले, म्युझिक सिस्टीम चालू केले, आवाज थोडा वाढवला आणि स्वतःशीच म्हणाला, हा माणूस कुठेही सुरुवात करतो, शेवटी त्याने गाडीलाही सोडले नाही. अरे देवा, माझ्या वहिनीचे काय होईल? त्याने तोंड वाकडे केले आणि गाडी चालवायला सुरुवात केली. राज रियाचं ओठांचे चुंबन घेण्याऐवजी ते जास्त चावत होता आणि रिया आगीत पडत होती. हे पाहून राजचे हृदय जणू थांबले होते. रियाचं कृत्यामुळे राज अजूनही रागात होता आणि तो रियाचे उद्धटपणे चुंबन घेत होता. राजच्या ह्या कृतीमुळे रियाने हळूच एक सुस्कार सोडला. तिने राजच्या खांद्याभोवतीची पकड घट्ट केली. कदाचित राज आज तिला सोडण्याचं मनस्थितीत नव्हता, पण जेव्हा रिया दापा टाकू लागली तेव्हा राजला तिला सोडावेच लागले. त्याने तिचे मऊ गुलाबी ओठ सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा जोरात चावले. तो खूप रागात होता. ती राजकडे एकटाक पाहू लागली. ओठांना स्पर्श करत ती त्याला म्हणाली, हे काय आहे? मला दुखतंय. राजने तिच्या कमरेवरती पकड घट्ट केली. ठीक आहे, आणि माझं काय बायको? प्लीज समजावून सांगशील का? आपल्या निरागस डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत रियाने विचारले. पण मी काय केलं? हो, म्हणजे तुला खरंच माहीत नाही की तू काय केलंस? खरं सांगायचं तर मला वाटतंय की तुला आता इथून सरळ घरी घेऊन जावं आणि मग एकदा का आपण तिथे पोचलो की तू किती मोठी चूक केली आहेस हे मी तुला दाखवून देईन. हे शब्द ऐकून रियाचे गाल जे आधीच लाल झाले होते आणखी गड टोमॅटोसारखे लाल झाले. लाजेने लाल होऊन तिने आपली नजर दुसरीकडे वळवू लागले. तिची हनवटी हळवारपणे वर उचलून तिच्या डोळ्यात पाहत राजने विचारले, तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का? नाही का? रियाने जोरात मान हलवले आणि उत्तर दिले, अहो, असं काय म्हणताय तुम्ही? अगं, मग मी अजून काय म्हणू? आज तू जो स्टंट करायचा प्रयत्न केलंस त्याच्या परिणामांची तुला काही कल्पना आहे का? तुला चांगलंच माहीत आहे की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आणि तरीही तू असं टोकाचं चुकीचं पाऊल उचलण्याचं धाडस केलंस. हे ऐकून रियाचं डोळ्यात पाणी तरळलं. आपल्या दुसरं डोळ्यांनी राजकडे पाहत ती हळूच म्हणाली, जेव्हा तो माझ्याशी लग्न करण्याबद्दल बोलला तेव्हा मी काय सहन केलं याची तुम्हाला कल्पना नाही. मला असं वाटत होतं की मी माझ्याच हाताने गळा दाबून तिथे मरावं, कारण मी तुमच्याशिवाय कोणाचीच अधिकार माझ्यावर गाजवू देणार नाही. ठाकूर साहेब, तुमच्याशिवाय कोणीही मला स्पर्श केलेला मान्य नाही. म्हणूनच त्यांनी आणखी काही करण्यापूर्वीच मी जीव देण्याचा निर्णय घेतला. असे म्हणत रिया शांत झाली आणि मग म्हणाले, तुमच्याशिवाय इतर कोणाचेही विचार करणेही मला शक्य नाही ठाकूर साहेब. मला फक्त तुमची बायको व्हायची आहे. मला फक्त तुमची अर्धांगिनी व्हायची आहे. असे म्हणत ती पुन्हा रडू लागली. राजने तिच्या त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिले आणि पुन्हा एकदा तिच्या ओल्या पापण्यांवर आपले ओठ टेकवले. रिया शांत झाली. तिला खूप हलके वाटले. राजने आपले डोके तिच्या डोक्यावर टेकवले, एक दीर्घ श्वास घेतला आणि एका रुंद आवाजात म्हणाला, तुला माझ्यापासून वेगळे करण्याची हिंमत कोणाच्यात आहे? तू असं विचार तरी कसं करू शकलीस? माझ्या बायकोवर माझ्याशिवाय कोणाचेही काही अधिकार नाही. तू फक्त माझी आहे, समजले? भविष्यात पुन्हा अशी चूक कधीही करू नकोस. आणि राहिला प्रश्न त्या आकाशचा, तर त्याने माझ्या हृदयाला दुखवण्याचा प्रयत्न केला होता.
मग मी त्याला असेच कसे सोडून दिले असते? आता सर्व काही निस्तरले आहे, मग काळजी कशाला करायची? अहो, जर जर तुम्ही आज आला नसता तर खूपच अनर्थ घडला असता. अगं बायको, आता एकही शब्द नको. राजने आपले बोट तिच्या ओठांवर ठेवून म्हणाला. आता फक्त मला माझ्या बायकोला अगदी जवळून अनुभवायचं असेल तर मग मला माझं काम करू दे ना. हे शब्द बोलत असतानाच राजचे ओठ रियाच्या गुलाबी ओठांना स्पर्शून गेले. हा एक असं जिव्हाळ्याचा स्पर्श होता ज्यामुळे रियाचं अंगावर रोमांच उभे राहिले. या संवेदनेने भारावून जाऊन रियाने आपली नखे राजच्या कांद्यामध्ये रुतवली. ही अशी एक प्रतिक्रिया होती जी राजला नशेत आणखीच खोलवर बुडवण्यासाठी पुरेशी ठरली. त्याने पुन्हा एकदा रियाचं कोमल ओठांचा वेध घेतला. मात्र ह्यावेळी त्याचा स्पर्श अत्यंत मृदू आणि हळुवार होता. आता तरी रिया ही राजसोबतच्या त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. दोघांचेही श्वास वेगवान आणि जड होऊ लागताच रियाने स्वतःला राजच्या खांद्यापासून हळुवारपणे थोडे दूर केले. ती त्याच्या मांडीवरून खाली सरकली, त्याच्या बाजूलाच स्थिरावली. आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले आणि डोळे मिटून घेतले. राजने तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतले, तिच्या कपाळावर एक चुंबन उमटवले आणि आपली नजर समोर ठेवले. दरम्यान राजवाड्यात मात्र पूर्णपणे वेगळ्याच प्रकारचा गोंधळ उडाला होता. रियाचं चिंतेने ग्रासलेले कुटुंबातील सदस्य हॉलमध्ये अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या मारत होते. अपहरणाची बातमी मला आणि आत्या यांच्यापर्यंत पोचली होती आणि त्या दोघीही या गोष्टीचे गोंधळ घालण्यासाठी तयार होत्या. ही बातमी आधीच समजल्यामुळे यशवंत आणि अनिता हे देखील धावत पळत राजवाड्यात येऊन पोचले होते. राजेंद्र मान खाली घालून बसले होते. न सांडलेल्या अश्रूंनी डबडबलेले त्यांचे डोळे जमिनीवर खेळले होते. रियाचा अपमान करण्याची अगदी योग्य संधी आता आत्याचं हाती लागली होती आणि म्हणूनच ती आपल्या कुटील कारस्थानाचा डाव मांडायला सुरुवात केली आणि डोळ्यात कोटे अश्रू आणून म्हणाले, अरे देवा, या मुलीने माझ्या भावाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. तिला पळून जायचेच होते तर लग्नाच्या एका दिवस आधीच जायला पाहिजे होते का? तिने सगळ्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आणि निघून गेली. आता तिने मला कुठेही तोंड दाखवायला जागाच ठेवली नाही. लोक काय म्हणतील? मी तुम्हाला आधीही सांगितले होते त्या मुलीला जास्त फिरायला बाहेर जाऊ देऊ नका. पण माझे कोण ऐकते? तिने माझ्या भावाच्या अब्रू काहीही शिल्लक ठेवले नाही. हे ऐकून अनिता रागाने लालबुंद झाली. ती आत्याबाईकडे जाणार होती पण यशवंत तिचा हात धरून थांबविले आणि आत्याबाईकडे रागाने पाहू लागले. मग लता देखील काहीतरी बोलणार होती तेवढ्यात मला म्हणाले, हो आई, तुमचं बरोबर आहे. निशाला नक्कीच माहीत असेल की ती कुणासोबत पळून गेली. मग तेवढ्यात आत्याबाई म्हणाली, तिला जिथे जायचं असेल तिथे जाऊ दे. आता ती पळून गेली आहे ना, जर ती परत आली तर मी तिला घरात येऊ देणार नाही. तिला जे करायचं होतं ते तिने केलं आहे. आता आमचं तिच्याशी काहीही नातं उरलेलं नाही. आता मला फक्त ह्याचीच काळजी आहे, ठाकूर घराण्याचं प्रतिष्ठेचं काय होईल? उद्या लग्न आहे, मग सगळे पत्रकार आणि प्रतिष्ठित लोक तिच्याबद्दल काय म्हणतील? मग राजेंद्र यांच्या जवळ जाऊन म्हणाले, दादा, हेच तर मी तुला नेहमी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तू माझं कधीच ऐकलं नाहीस. तू नेहमीच माझ्या गैरसमज करून घेतलास. आता त्या अतिलाडाचे परिणाम काय झाले आहेत ते बघ. ती पळून गेली ना आणि तुझ्या नावाला काळीमा फासला ना. तिचे शब्द ऐकून राजेंद्रने रागाने आपले डोळे मिटून घेतले. त्यांना असे गप्प झालेले पाहून आत्याबाईला वाटले की आपली योजना यशस्वी होत आहे. म्हणून ती पुढे म्हणाली, आता रिया सगळं ला सोडून पळून गेली आहे, तेव्हा आता काय करता येईल? लग्नाच्या पत्रिका तर आधीच सर्वत्र वाटल्या गेल्या आहेत. जर आता हे लग्न झाले नाही तर प्रचंड मानहानी होईल. आमचं राहू दे, पण लोक काही दिवसात आमच्याबद्दल विसरून जातीलच, पण ठाकूर कुटुंबाला मात्र अत्यंत अपमानाला सामोरे जावे लागेल. ते
कुणालाही तोंड दाखवण्याचं लायकीचे उरणार नाहीत. उद्या तर ही बातमी वर्तमानपत्रातही छापून येईल. मग काय होईल? लोक त्यांचं तोंडावरच त्यांची चेष्टा करतील. म्हणतील की लग्नाच्या अगदी तोंडावरच त्यांची होणारी सून दुसऱ्या कुणासोबत तरी पळून गेली. हे ऐकून अनिता आणि यशवंत संतापाने अगदी लालबुंद झाले. मग आत्याबाई राजेंद्रकडे वळून म्हणाले, दादा, माझ्याकडे एक उपाय आहे. जर तू तो मान्य केलास तर आपण अजूनही या अपमानापासून स्वतःचा बचाव करू शकतो. मग राजेंद्रने डोळ्यात पाणी साठवून आपल्या बहिणीकडे पाहिले. त्यांना ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. ज्या बहिणीवर त्यांनी इतके प्रेम आणि जिव्हाळा उधळला होता, तीच बहीण आता स्वतःच्याच बाचीबद्दल इतके नीच शब्द उच्चारत होती. त्यांचे हृदय पिळवटून निघत होते. डोळ्यात दाटलेल्या पाण्यासह आपल्या बहिणीकडे एकठाक पाहण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. निशाला असं वाटत होतं की एखाद्या जळत्या लाकूड उचलून तिच्या तोंडात कोंबावा, जेणेकरून तिचे तोंड कायमचे बंद होईल. पण काहीही करण्याच्या बाबतीत ती पूर्णपणे हतबल होती. आत्याबाई पुढे म्हणाले, दादा, आपण एक काम करूया. रियाच्या जागी मालेला आज मंडपात बसूया. लग्न पार पडेल आणि आपली सर्वांचीच नाचक्की होण्यापासून सुटका होईल. हे ऐकून उपस्थित असलेल्या प्रत्येकानेच तिच्याकडे धक्का बसल्यासारखे पाहिले. विश्वासाने त्यांचे डोळे विस्फारले होते. आत्या आणखी काही बोलणार इतक्यातच तिच्या गालावर एक सणसणीत कानाखाली बसली, ज्यामुळे ती तोल जाऊन एका बाजूला कलंडली. हिच्या पटलता लगावली होती. गाल धरून आत्याने वर पाहिले तेव्हा तिला दिसले की लता तिच्याकडे रागाने अग्निवर्षाव करत होती. संतापाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तसंच रागीट कटाक्ष कायम ठेवून लता म्हणाली, आता एकही शब्द बोलू नकोस, नाहीतर तुला माझ्या रागाला सामोरे जावे लागेल. माझ्या मुलीबद्दलचा आणखी एकही शब्द मी खपवून घेणार नाही. तू आतापर्यंत खूप काही बडबडलीस आणि आम्हीही खूप काही ऐकून घेतले. आजपर्यंत तू मला जेही काही बोललीस ते सर्व मी मुकाट्याने सहन केले. पण आता जेव्हा माझ्या मुलीचा प्रश्न आला आहे तेव्हा मात्र मी हे कदापि सहन करणार नाही. असे बोलून झाल्यावर तिला रडू कोसळले. त्यामुळे अनिता आता पुढाकार घेऊन तिला सावरले. आत्याकडे पाहत यशवंत म्हणाले, आमच्या कुटुंबाबद्दल काळजी करण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. ते सांभाळण्यासाठी आम्ही इथे आहोत. शिवाय आमच्या घराच्या सुनेबद्दल असे काहीही फालतू गोष्टी बोलण्याचं तुम्हाला काडी मात्रही अधिकार नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलत नाही आहे म्हणजे तुम्ही आमचे पाहुणे आहात. जर दुसऱ्या कोणी अशा प्रकारे बोलले असते तर त्याचे परिणाम त्यांच्यासाठी वेगळे असते. ही गोष्ट आतापासून नीट लक्षात ठेवा. त्यांचे हे शब्द ऐकून लता आणि राजेंद्रने डोळ्यात पाणी साठवलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे पाहिले. खरोखरच त्यांच्या स्वतःच्याच माणसं त्यांच्यावर किती कठोर टीका केली होती आणि तरीही यशवंत व अनिता किती निर्मळ मनाचे होते. त्यांना रियाची किती मनापासून काळजी होती. याच विचारात मग्न असताना त्यांच्या डोळ्यातून भावनांचे भांड फुटले. गालावर हात दाबून धरलेलं आत्याबाई लताकडे रागाने डोळे मोठे करून पाहतच राहिले. ती काहीतरी प्रत्युत्तर देणारच होती. तेवढ्यात लता तिच्याकडे बोट दाखवत पुन्हा मध्येच थांबून म्हणाले, तुला काहीच लाज वाटत नाही का? स्वतःच्याच बाचीबद्दल अशा नीच गोष्टी बोलताना? मी मला आणि रिया ह्यांच्यात कधीच कोणतेही भेदभाव केला नाही. आणि राहिला प्रश्न, तू इतका दिवस रियाबद्दल सतत बोलत होतीस ना, तर आता बस झालं. ह्या क्षणापासून मी तिच्याबद्दल एकही शब्द आता ऐकून घेणार नाही. असे बोलून लता रडू लागली. तेव्हा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच अनिता म्हणाली, प्लीज आता तरी शांत व्हा. जर कोणीही परिस्थिती माहीत नसताना काहीही बोलले तर आम्ही ते सरळ सरळ सत्य मानून स्वीकारायचे का? त्यानंतर आपली नजर आत्याबाईकडे वळवत ती पुढे म्हणाली, आज तुम्ही आमच्या सुनेबद्दल जे काही बोललात ते पाहता मला तुम्हाला ह्या घरातून अक्षरशः बाहेर फेकून द्यावेसे वाटत आहे. पण आम्ही तुम्हाला केवळ ह्यासाठीच मान देत आहोत.
कारण तुम्ही आमचा पाहुणे आहात. नाही तर तुमच्यासोबत काय घडले असते ह्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आणि मला एक गोष्ट स्पष्ट करू द्या, ती पळून गेली नाही, तिचे अपहरण झाले होते. तुम्हाला समजले का? संपूर्ण हकीकत माहीत नसताना कोणावरही तोंडाला येईल ते बोलणे, स्वतः उठून निर्णय घेणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आमचा मुलगा तिला शोधायला गेला आहे. तो रियाला नक्कीच सुखरूप परत घेऊन येईल. तुम्ही इथे लग्नासाठी पाहुणे म्हणून आला आहात, त्यामुळे निवांत राहा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. ज्या गोष्टींशी तुमचा काहीही संबंध नाही त्यामध्ये नाक खुपसण्याचीही तुम्हाला काहीही गरज नाही. हे ऐकून आत्याबाईला धक्का बसल्यामुळे तोंड उघडे ठेवून आणि त्याकडे पाहतच राहिले. त्यानंतर राजेंद्रकडे वळत आत्याबाई दुःखाचे नाटक करायला सुरुवात केली. तुम्ही पाहिलं का दादा? तुमच्या बायकोने सर्वसमक्ष तुमच्या एकुलत्या एक बहिणीच्या कानाखाली लगावले आणि जणू काही तेवढे पुरेसे नव्हते म्हणून आता ही सर्वांसमोर मलाच खलनायिका ठरवत आहे. आणि तुम्ही मात्र तिथे केवळ उभे राहून हे सर्व शांतपणे पाहत आहात. तेवढ्यात एक मोठा आवाज आला. तो जो चापट होता ना, तो खरं तर मीच तुला लावायला हवा होता, पण दुर्दैवाने मी तसे कधीच केले नाही. आई वडील वारल्यानंतर मी तुला माझ्या स्वतःच्या मुलीप्रमाणेच वाढवले. गेल्या अनेक वर्षात तू सतत लताचे अपमान करत राहिलेस, तरीही मी त्याला प्रत्युत्तर म्हणून कधीच एक शब्दही काढला नाही. आणि माझ्या ह्याच सौजन्याचा गैरफायदा घेत आज तू माझ्या मुलीबद्दल अपशब्द वापरले आहेस. पण दादा, आत्याबाई पुढे बोलण्याआधीच राजेंद्रने आपल्या बहिणीच्या दिशेने हात उंचावला आणि तिला मध्येच थांबवले. आता एकही शब्द नाही तुझ्या ह्या मूर्खपणाचा. आता मला कंटाळा आला आहे. आज संध्याकाळी लग्न आहे, त्यानंतर मला तुझ्याशी काहीही देणे घेणे ठेवायचं नाही, समजले का तुला? आज तू एकटीनेच तुझ्या सख्ख्या भावाच्या इज्जतीचं चिक्कल केला आहेस. तुझ्या स्वतःच्याच भाचीचा अपमान करून आता अजून काय बाकी राहिले आहे करायचे, सांग मला? राजेंद्र यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि वसांडून वाहू लागले. आपल्या भावाच्याच तोंडून हे शब्द ऐकून त्यांच्या बहिणीचे हृदय अत्यंत व्यथित झाले. डोळ्यात अश्रू घेऊन तिने त्यांच्याकडे पाहिले. राजेंद्र यांच्या नजरेत ती इतक्या खोलवर खाली घसरली होती ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती आणि जे तिला कधीच मुळीच नको होते. तिला नेहमीच आपल्या भावाची लाडकी आणि आवडती बहीण म्हणून राहायचे होते. तरीही आज तिच्या स्वतःच्याच कृत्यांमुळे ती राजेंद्र यांच्यापासून दुरावत चालली होती. केवळ ह्या विचारानेच तिच्या हृदयाची धडधड भीतीने वाढली. रडत रडत तिने राजेंद्र यांना काही सांगण्यासाठी तोंड उघडले, पण त्यांनी पुन्हा एकदा हात उंचावला आणि तिला एकही शब्द बोलू न देता शांत केले. त्यानंतर ते सोफ्यावर जडंत कर्णाने खाली बसले. त्यांची बहीण अजूनही रडतच आपल्या रूमकडे निघून गेली आणि थोड्या वेळातच मलाही तिच्या मागोमाग आत गेले. यशवंत तिथे आले. राजेंद्र यांच्या बाजूला बसले आणि त्यांना धीर देण्याचे प्रयत्न करू लागले. लताच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबायचे नावच घेत नव्हते. रियाचं भवितव्याबद्दल वाटणाऱ्या काळजीने ती पूर्णपणे खचून गेली होती. हॉलमध्ये बसलेली ती सर्व मंडळी अत्यंत हताश आणि टेन्शनमध्ये दिसत होती. काही वेळाने गाडी आली आणि राजवाड्याबाहेर थांबले. सकाळचे साधारण 5 वाजले होते. हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्वजण तिथे हजर होते. रिया, राज आणि नील यांना आत येताना पाहून लताला रडू कोसळले. ते धावत जाऊन तिला रियाला घट्ट मिठी मारली. बाळा, तुला काही झालं तर नाही ना? मला सांग आधी, असे म्हणत ती खूपच मोठ्याने रडू लागली. नाही आई, मी अगदी ठीक आहे. रियाने आपल्या वडिलांकडे पाहिले. तेही तिच्याकडे अश्रूने भरलेल्या डोळ्यांनीच पाहत होते. ती धावत गेली आणि तिने त्यांना मिठी मारली. राजेंद्र यांनी तिला आपल्या मिठीत घेतले. मग तिच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले, बाळा, आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. आज जर काही विपरीत घडले असते तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. बाबा, यात तुमचं काहीच दोष नाही आहे. प्लीज स्वतःला अशा प्रकारे दोष देऊ नका ना. हे ऐकून राजेंद्रने रियाच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि राजकडे पाहिले. मग हात जोडून ते म्हणाले, बाळा,
या वडिलांवर तू जे उपकार केले आहेस ते मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुझ्यासारखं जावई आम्हाला मिळालं आहे हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. आज आम्हाला आमच्या मुलीच्या आवडीचा मनापासून अभिमान वाटतो. हे ऐकून राजने राजेंद्र यांचे हात खाली केले आणि त्यांना मिठी मारली. बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? मी माझ्या रियासाठी केले आहे, कारण तिचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. आणि तसेही एका मुलाने वडिलांना वचन दिले होते की तो त्यांच्या मुलीला सुखरूप परत आणेल, जे मी पूर्ण केले आहे. मग त्यात उपकार कुठून आले? हे ऐकून राजेंद्र यांनी राजकडे पाहिले आणि म्हणाले, आपली मुलगी खरंच खूप भाग्यवान आहे की तिला तुझ्यासारखा माणूस जीवनसाथी म्हणून मिळाला आहे. मग राज हसला आणि रियाकडे पाहू लागला. हे ऐकून अनिताने रियाला मिठी मारली आणि म्हणाले, बाळा, तू ठीक आहेस ना? आम्हाला पूर्ण खात्री होती की राज तुला सुखरूप परत आणेल. आता जे काही घडले ते लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही. आज जे काही घडले ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. फक्त लग्नाकडे लक्ष दे, असे म्हणून तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि रियाचं चेहऱ्यावरही हसू उमटले. मग अनिता म्हणाली, आता जा बाळा, थोडा वेळ आराम कर. हळदीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजल्यानंतर सुरू होईल. हे ऐकून रियाने लताकडे पाहिले आणि लता डोळे मिचकावले आणि रियाने निशासोबत तिच्या रूममध्ये गेली. ती निघून गेल्यावर राजने तिथे घडलेला सगळं प्रकार सांगितला. हे ऐकून यशवंत म्हणाले, आता त्याला कोणीही वाचवू शकत नाही. त्यांच्याकडे बघून राज पुढे म्हणाला, बाबा, मी कमिशनरशी आधीच बोललो आहे. हे ऐकून यशवंत यांनी होकारार्थी मान डोलावली. राजेंद्र यांचे निरोप घेऊन ते निघाले. राजही त्यांच्यासोबत निघाला. सगळे निघून गेल्यावर राजेंद्र सुद्धा थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या रूममध्ये गेले. निशा तिथे रियाला घट्ट मिठी मारून उभी होती. दोघींच्याही डोळ्यात पाणी आले होते. रिया, खरंच तू ठीक आहेस ना ग? तुला काहीच झालं नाही ना? तुला माहीत आहे का, मी तर फार घाबरले होते. अगं, मी ठीक आहे निशा, तू काळजी करू नकोस. नाही, ही सगळी माझी चूक आहे. मी तुला एकटं सोडायला नको होतं ग. जर मी काल रात्री तुझ्यासोबत असतो तर ही गोष्ट कधीच घडला नसता आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स निर्माण झाल्या नसत्या. माझ्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं. अगं निशू, शांत हो ना. मी ठीक आहे ग, काळजी करू नकोस प्लीज. अगं पण जर आज तुझ्यासोबत काही भयंकर घडलं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. अगं निशा, चल आता खूप झालं, आपण जाऊन थोडी विश्रांती घेऊया. आता सकाळचे जवळजवळ 6 वाजले आहेत. मला माहीत आहे तू सुद्धा रात्रभर झोपलेली नाहीस. हे ऐकून निशाने आपले डोळे पुसले, संमतीदर्शक मान हलवली आणि म्हणाले, हो, आपण काही तास विश्रांती घेऊया. त्यानंतर हळदीचा समारंभ सुरू होईल आणि पाठोपाठ संध्याकाळी लग्न लागेल. त्यानंतर आपल्याला विश्रांतीसाठी अजिबातच वेळ मिळणार नाही, असे म्हणत त्या दोघी अंथरुणावर गेल्या. घरी पोचताच नील गाढ झोपी गेला. रात्रभराच्या धावपळीमुळे पूर्णपणे थकून गेल्यामुळे रूममध्ये पाऊल टाकताच तो थेट अंथरुणावर अंग टाकून झोपी गेला होता. पण राजचे मात्र तसे नव्हते. त्याच्या डोळ्यात झोपेचं लवलेशही दिसत नव्हता. ओठात सिगरेट धरून खिडकीपाशी उभा असलेला तो बाहेरच्या निर्मानुष्य रस्त्याकडे एकटाक पाहत होता. आदल्या रात्री घडलेले ते भयानक दृश्य एखाद्या चित्रपटाच्या रीलप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून तरळत होते. जर त्याला तिथे पोचायला एक क्षणाचाही उशीर झाला असता तर आज त्याने रियाला कायमचे गमावले असते. ह्याच विचारात मग्न असताना त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. त्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. मग डोळ्यातील विचार झटकून टाकण्यासाठी मान हलवत तो बाथरूमच्या दिशेने निघाला. ही सकाळ प्रत्येकाचं आयुष्यात एक पूर्णपणे बदल घडवून आणणारी ठरणार होती. सकाळचे 8 वाजले होते. आज न्यूज चॅनल्सवर तिवारीचं छायाचित्र व्यतिरिक्त दुसरे काहीच दिसत नव्हते. संपूर्ण बेंगळूर शहरात एकाच कळबळ उडाली होती. तिवारीचं सर्व बेकायदेशीर व्यवहारांविषयीच्या चर्चांनी प्रत्येक वृत्तवाहिनी गजबजून गेली होती. पोलिसांनी त्याच्या प्रत्येक अवैध धंद्याचा ताबा घेतला होता. तिवारीचं
निवासस्थानाबाहेर लोकांची प्रचंड गर्दी लोटली होती. एक मोठा ताफा जमला होता. घटनास्थळी पोलिसांची मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच्या घर आणि ऑफिसमध्ये आणि त्याच्या सर्व कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. तिवारी टीव्ही समोर बसला होता आणि हताशेने त्याने आपले डोके दोन्ही हातांनी धरून ठेवले होते. थोड्याच वेळात पोलिसांनी त्याला अटक केली आणि सोबत नेले. हे सर्व थेट लाईव्ह दाखवत होते. दरम्यान राज टीव्हीच्या अगदी समोर बसला होता आणि एकटक त्याच्याकडे पाहत होता. तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. त्याने टीव्हीचा आवाज कमी केला आणि तो कॉल उचलला. पलीकडून असे काहीतरी बोलले गेले ज्यामुळे राजच्या ओठांवर एक कुटील हास्य उमटले. त्यानंतर त्याने कॉल कट केला आणि टीव्हीकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, तुझा खेळ संपला तिवारी. आता तू कशातच राहिला नाहीस. ना इथला ना तिथला. एक डेव्हिल स्माईल करत तो रूम बाहेर पडला. दुसरीकडे हॉलमध्ये हळदीच्या समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. संपूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेले होते. विधींना सुरुवात होण्यास आता केवळ थोडाच अवधी उरला होता. हळदी समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. संपूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेले होते आणि त्या राजच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेत म्हणाले, हळदीचे विधी आता सुरूच होणार आहे. तुझा नाश्ता पटकन आटोप. आम्ही सर्वजण खाली तुझी वाट पाहत आहोत. हो आई, त्याने उत्तर दिले आणि तोही नाश्ता करण्यासाठी निघून गेला. दरम्यान राजवाड्यातही हळदी समारंभाची सर्व व्यवस्था सज्ज होती. सकाळचे 10:30 वाजण्याचं सुमाराची वेळ होती. रिया आणि निशा अजूनही खाली आल्या नव्हत्या. त्यामुळे लता त्यांना बोलवण्यासाठी गेली. रियाने आपल्या आईकडे पाहिले आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या कपाळाचे चुंबन घेत लता म्हणाली, बाळा, तुझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस अखेर संपले आहेत. आता पुढे केवळ सुखच तुझी वाट पाहत आहे. जे काही दुर्दैवी घडायचे होते ते आता घडून गेले आहे. आता त्या भूतकाळाला विसरून तुझे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पुढे पाऊल टाक. कारण सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी तुझा नवरा अगदी तुझ्याच बाजूला उभा असेल, तुझ्याशी खांद्याला खांदा लावून. मी तुला एक गोष्ट सांगते बाळा, त्याच्यासारखा जीवनसाथी तुला मिळाला हे खरोखर तुझे नशीब आहे. हे ऐकून रिया हसली आणि तिने पुन्हा एकदा आपल्या आईला मिठी मारली. तिच्या डोळ्यावरून मायेने हात फिरवत लता पुढे म्हणाले, आता जा लवकर, तुम्ही दोघी तयार व्हा. विधींना आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. असे म्हणून लता खाली गेले. सकाळपासून दुपारपर्यंत ठाकूर विल्यामध्ये एकच लगबग सुरू होती आणि ती का नसावी. शेवटी तो त्या कुटुंबातील एकुलता एक मुलाचा विवाह सोहळा होता. त्या दिवशी नियोजित असलेल्या हळदी समारंभाच्या तयारीमध्ये प्रत्येकजण व्यस्त होते. कारण हा विधी सर्वप्रथम राजवर पार पडणार होता. हॉलमध्ये सर्वजण जमले असताना यशवंत हिने आणि त्याला जाऊन राजला बोलवून आणण्यास सांगितले. ती निघणारच होती की राज येऊन उभा राहिला. सर्वांच्या नजरा तत्क्षणी त्याच्याकडे वळल्या. राजने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातला होता आणि त्या राजला हॉलमध्ये आणून मंडपात बसवले. राजची आजी सर्वप्रथम हळद लावली. त्यानंतर प्रत्येकाने आळीपाळीने त्याला हळद लावली. त्यानंतर गंमतशीर अशी हळदीची होळी सुरू झाली आणि सर्वजण नृत्यात सामील झाले. थोड्या वेळाने नील आणि नीता राजला आधीच लावलेली उष्टी हळद सोबत घेऊन राजवाड्याकडे रवाना झाले. आज रियाने पिवळ्या रंगाची साडी घातली होती आणि तिला साजेशी फुलांचे दागिने घातले होते, ज्यामुळे ती अत्यंत मोहक दिसत होती. निशानेही पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि त्याला साजेसे दागिने घातले होते. थोड्याच वेळाने सर्वांच्या नजरा तत्क्षणी रियावर खेळल्या. ती आपल्या पिवळ्या साडीत इतकी अप्रतिम सुंदर दिसत होती की तिला नजर लागेलच असे वाटत होते. जर राजने तिला पाहिले असते तर कदाचित तो तिथेच बेशुद्ध पडला असता. खरोखरच एखाद्या उमलत्या फुलाप्रमाणे नाजूक आणि सुंदर दिसत होती. थोड्या वेळाने नीता आणि नील ती हळद सोबत घेऊन रियाच्या ठिकाणी पोचले. त्यानंतर रियाचा हळदी समारंभ सुरू झाला आणि प्रत्येकाने आळीपाळीने तिला हळद लावली. दरम्यान नील, ज्याच्या अंगाला आधीच हळद लागलेली होती, तो निशाशी बोलण्यासाठी आतुर झाला होता. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, जरा बाहेर ये.
मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे. हे ऐकून निशाने आश्चर्याने डोळे विस्फारले आणि केवळ नकारार्थी मान हलवले. तिच्याकडे नाराजीने रोखून पाहत नील तिथून निघून गेला आणि आपल्या आईकडे गेला. थोड्याच वेळात डॅन्स सुरू झाले. निशा आणि रियाचा भाऊ आणि चुलत भावंडांनी एकत्र येऊन एक सादरीकरण केले. साथी सखियो बचपन का ये अंगणा. त्यांचे सादरीकरण पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले. रिया निशाकडे गेली, तिला मिठी मारली आणि रडू लागली. राजेंद्र आणि लताच्या डोळ्यातही अश्रू थरारले, कारण आज नंतर त्यांची ही लाडकी बाहुली दुसऱ्या एका घराची होणार होती. हा विचार मनात घोळत असतानाच राजेंद्र यांनी आपले अश्रू पुसले आणि ते शांतपणे बाजूला सरकले. जर रियाने त्यांना रडताना पाहिले असते तर तिला सावरणे जवळजवळ अशक्यच झाले असते. आणि अशा प्रकारे हास्य आणि आनंदाच्या वातावरणात हळदीचा समारंभ पार पडला. आज रियाच्या चेहऱ्यावर एक गहन शांतता दिसून येत होती. अखेर इतक्या कष्टाचा सामना केल्यानंतर ती आत्ता आपल्या ठाकूर साहेबांची होणार होती. हा विचार मनात येताच तिच्या चेहऱ्यावर एक लाजरा-बुजरा मोहक हास्य उमलले. गेल्या रात्री घडलेल्या घटनांबद्दल ती पूर्णपणे विसरली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. तिला इतकी आनंदी पाहून लता आणि राजेंद्र यांच्या मनातही एक प्रकारची शांतता मिळाली. थोड्याच वेळात सर्वांनी हळदी समारंभाचे फोटो काढायला सुरुवात केली. पुन्हा एकदा सर्वजण एकमेकांना हळद लावण्यात मग्न झाले. नीलला आपल्याच विचारात घडलेलं पाहून निशाने हातात थोडी हळद घेतली आणि गमतीने ती त्याच्या गालावर पासली. त्याने ज्या दिशेने ती पळून गेली होती तिकडे वळून पाहिले, पण दचकलेला नील तिच्या पाठलाग करायला निघालाच होता की पुढच्याच क्षणी त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि त्याला निशा जिन्याने वर जाताना दिसली. हे पाहून नीलच्या डोळ्यात एक चमक आली. दोन्ही हातात हळद घेऊन तो तिच्या मागोमाग वर गेला. निशाच्या रूममध्ये शिरल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिले, पण निशा प्रत्यक्षात रूममध्ये नव्हती. नीलने दरवाजा लावण्यासाठी मागे वळून पाहिले आणि तो कपाटाच्या दिशेने वळणारच होता की निशा अचानक त्या कपाटाच्या मागून बाहेर आली. नीलला अगदी आपल्या समोर इतक्या अनपेक्षितपणे पाहून ती दचकली. तुम्ही इथे? तिने विचारले. का? मी इथे यायला नको होतो का? नाही, मला तसे म्हणायचे नव्हते. अगं, मग इतका वेळ तू माझ्या जवळ का आली नाहीस? हे ऐकून निशाने आपली नजर दुसरीकडे वळवले आणि अडकळत म्हणाले, अरे हो, आता आठवले, मला काही काम होते. हे ऐकून नील हळूच तिच्या जवळ सरकला आणि म्हणाला, असे आहे तर? नाहीतर मग? तिच्या तोंडून दुसरे शब्द बाहेर पडण्याआधीच नीलने तिला स्वतःकडे वळले आणि आपल्या हातांनी तिचे उघडे कंबर घट्ट पकडले. निशाचा श्वास कंठासीच अडकला. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. नीलच्या श्वासाची ऊब तिला आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. तिचे मिटलेले डोळे पाहत नीलने हळूच आपला एक हात तिच्या कमरेवरून वर उचलला आणि अजूनही हळदीने माखलेलं त्याच्या हाताने तिच्या कमरेपासून पोटापर्यंत हळदीचा लेप हळुवारपणे चोळण्यास सुरुवात केली. या स्पर्शाने निशाचं हातांची नीलच्या शर्टवरील पकड नकळतच अधिक घट्ट झाली. हे पाहून नीलच्या चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य उमटले आणि त्याचे हात निशाच्या पोटावर अधिकच घट्ट दाबले गेले. निशाने धडपडण्यास सुरुवात केली. त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. नीलने आज तिला खरोखरच निशब्द करून टाकले होते. तिची ही अस्वस्थ हालचाल पाहून नीलने आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा अलगद पकडला आणि नशेत धुंद असल्यासारख्या आवाजात हळूच विचारले, आज माझी सिहीन इतकी शांत का आहे? हे ऐकताच निशाने आपले डोळे तत्क्षणी उघडले. मग नीलचा चेहरा आपल्या चेहऱ्याचा आणखीच जवळ आलेला पाहून ती लाजेने पार लालबुंद झाली. नीलचे डोळेही एखाद्या धुंद नशेत हरवल्यासारखे वाटत होते. आता तू मला अशा प्रकारे हळद लावली आहेसच तर तू अशीच पळून जाऊ शकत नाहीस. शेवटी तुला ही हळद लावण्याचा अधिकार माझाच आहे ना?
नीलच्या डोळ्यात पाहत निशाने विचारले, पण मला लावण्यासाठी तुझ्याकडे हळद आहे तरी कुठे? नीलने तिला स्वतःच्या अगदी जवळ ओढले. हळदीने माखलेला आपला हात तिच्या गालावर ठेवला आणि तो हात तिच्या चेहऱ्यावर हळुवारपणे फिरवत तो कुजबुजला, हळदीच्या शुभेच्छा जान. हे ऐकताच निशाचं अंगातून विजेचं एक लख्ख प्रवाह सळसळून गेला. नील प्लीज, आता मला खाली जाऊ द्या ना. रिया नक्कीच मला शोधत असेल. ती दुसरे काही बोलणार इतक्यातच नीलने तिचा हात पकडला, तिला आणखीच जवळ ओढले आणि तिचे किंचित विलग झालेल्या ओठांवर आपले ओठ टेकवून तिला चुंबन घेण्यास सुरुवात केली. आश्चर्याने निशाचे डोळे विस्फारले, पण मग नीलच्या ओठांचा स्पर्श स्वतःच्या ओठांवर जाणवताच तिचे पापणे आपोआप मिटल्या गेल्या. तिनेही त्या चुंबनांचा तितकाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. दरम्यान हळदीचा समारंभ संपेपर्यंत दुपार उलटून गेली होती. त्यामुळे लता रियाला आंघोळीसाठी पाठवून दिले, कारण ब्युटी पार्लरमधून ब्युटिशियन आता काही वेळातच येणार होती. रिया सरळ आपल्या रूमकडे निघाली. थोड्याच वेळानंतर नीताला सोबत घेऊन ठाकूर विलामध्ये दाखल झाला. लग्नाची वरात त्याच दिवशी संध्याकाळी निघणार असल्याने प्रत्येकाने आपापली कामे उरकून घेतली आणि ते तयार होण्यासाठी निघून गेले.